करण्यासाठी चेंडू आणि 43 धावांचा आव्हान. नवीन दोन्ही फलंदाज येत आहेत. यस दिलाय सर. 43 रन्स वंडर वुमन्स के सामने. अच्छा खेळलं होतं ना, चांगले खेळ होते ना. 65 म्हणा नाही 66 हो गया था. 67 विनिंग था. स्ट्राइक पर होगी उषा मैडम, नॉन स्ट्राइक पर मंजू मैडम. और बॉलिंग की शुरुआत करेगी सारिका मैडम, वंडर वुमन्स. सामन्याला सुरू होते 43 धावांचं आव्हान. पहिलं षटक पहिला चेंडू घेऊन येतात सारिका मॅम. फलंदाजीसाठी आहेत त्या उषा मॅम. 36 चेंडू 43 धावा. ही सुरुवात कशी होते? रंगतदार सामन्याची सुरुवात. पहिल्या षटक ऑलराऊंडरच्या भूमिकेत. यावेळी मात्र चांगला चेंडू 1 धाव नोंदली जाते. एका धावेने धावफलक मात्र हलका ठेवला जातोय. कर्णधार आहेत मंजू मॅम. यांच्यावर मोठी भिस्त आहे. काय करतील? कारण गोलंदाज देखील तेवढंच चांगले आहेत. 43 धावांचा आव्हान घेऊन मैदानात उतरले आहेत. होय कशी फलंदाजी करतात. तिथून सराव केला आहे सर्वसामान्य. मात्र मंजू मॅडम विशेष लक्ष असेल कारण त्यांच्यावर मोठी भिस्त आहे. कर्णधार आहेत. या कर्णधार विनिंगला आपल्याला वेगळं पण दाखवावं लागेल, करावं लागेल. मात्र गोलंदाजी तिथून डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर. आंटी आंटी 1. बैठ जाओ. यावेळी मात्र पुन्हा चांगला चेंडू टप्पा पडतोय. यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन बसतोय. डॉट चेंडू. गती आहे सारिका मॅमच्या गोलंदाजीमध्ये. फलंदाज मात्र चुकतायत. मंजू मॅम काहीतरी वेगळं पण करावं लागेल. वरती सगळ्यांच्या नजरा आहेत. टॅप चांगला केला आहे. 1 धाव मात्र नोंदली जाते. चांगला फलंदाजी. बॉक्स क्रिकेटला जे अनुसरून फलंदाजी आहे त्या अनुसरून फलंदाजी प्रेक्षकांकडून मात्र टाळ्यांचा गजर. दोन्ही संघाला या ठिकाणी मनोबल मिळतंय. 2 धावा धावफलकावर. सारिका मॅम गोलंदाजीसाठी तयार. गुलाबजी मात्र लक्ष देऊन आहे. त्यावेळेला हलक्या त्याला चेंडू खेळून काढलाय. लक्ष दिसत 1 धाव. एका धावाने धावसंख्या अंगाकडून जाऊन पोहोचते ती 3. सारिका मॅम गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. मंजू मैडम का प्रहार और ये 4 रन. 4 धावांनी धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7. गोलंदाज रोशनी मॅम येत आहेत गोलंदाजीसाठी. पहले ओवर के बाद में 7 रन. और ये उषा मैडम का जोरदार शॉट. 1 रन मिलेगा. इसी के साथ में स्कोर हुआ 8 रन. रोशनी मैडम अच्छी फील्डिंग. 3 रन बचाए. मिला और नो बॉल भी. 2 रन का इजाफा और स्कोर हुआ 11 रन. यहाँ पर 1 रन डिक्लेयर. निशा काकी आपको नहीं 12 रन झालेले. मंजू मैडम का
अच्छा ओवर रोशनी मैडम का एक विकेट मिला। आउट स्कोर 12 रन, बहुत बड़ी जीत। Building your imagination. सविता मॅम गोलंदाजीसाठी आहेत. सविता मॅम गोलंदाजीसाठी आहे. तिसरा षटक चालू आहे. यावेळी मात्र चांगला टॅप. या ठिकाणी क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं. एक धाव. एका धावाने धावसंख्येत मात्र बदल होतोय. चेंडू जातोय की काय सीमा? 4 धावा. क्या बात है. थँक्यू. मध्यधुंद संगीत मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण होते कारण फलंदाजी एक शेर आहे तर दुसरा सभा शेर आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र याच्यापेक्षा आणखी काय हवं आहे? हा क्रिकेट, या क्रिकेटचं वेळ या क्रिकेट जगताला लागलं. वुमेन्स IPL लीगच्या माध्यमातून देखील भारतामध्ये सर्वत्र स्त्रियांना क्रिकेटमध्ये प्राधान्य दिलं. त्याचाच अनुसरून या ठिकाणी प्रत्यय केला जातो. अनुशक्तीनगर देखील हम किसी से कम नाही हेच सांगता येतं. या अनुशक्तीनगरच्या सर्व माता भगिनी आणि चांगलं खेळाचं प्रदर्शन पुन्हा एकदा या ठिकाणी होत आहे. उषा मॅम फलंदाजीसाठी आहे. यावेळी मात्र सुरेख चेंडू डॉट चेंडू पंचांचा इशारा येतोय. 22 वंडी घोषित क्षेत्रात चेंडू जातोय. एक धावाने धावसंख्या 50 जाऊन पोहोचते. 19. तिसरं षटक प्रगतीपथावर. चांगली फलंदाजी या माध्यमातून. यावेळी मात्र पाहण्याचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षण घोषित क्षेत्रात पंच दुर्लभ सर सांगतायत. चेंडू जातोय. धावसंख्या 20. चांगली फलंदाजी विदाउट डॉट खेळतायत. सामन्यामध्ये रंगत आणता याच्यापेक्षा आणखी काय असू शकतं. यावेळी मात्र फुलका चेंडू नोबाचा इशारा पंचांचा येतोय दुर्लभ सरांचा आणि 2 धावा. अशा 3 धावा बरोबर नोंदल्या जात आहेत. धावफलकावर 3 धावा नोंदल्या जात आहेत. 9 बॉल आणि 3. हा उषा मॅम धावसंख्या 23. तिसरं षटक हे चांगली सुरुवात. 3 ओव्हर में 23 चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी पंचांचा इशारा प्लीज थोडंसं डिस्टर्ब होतं. माफ करा. षटकात चौथा गेल्यावर नक्की लावा सर. पण पाक आणखी चांगलं क्षेत्ररक्षण प्रेक्षकांना मनमुराद आनंद मिळतोय. यासाठी हे सगळं केलं जातंय. आणि क्रिकेट काय असतं मित्रांनो आपल्याला शिकवते. ही स्त्री शक्ती आज या ठिकाणी विकेटला चेंडू जातोय. एक धाव नोंदली जाते. एका धावाने धावसंख्या 75 जाऊन पोहोचते. 26. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये पंढरकरजी 18 चेंडू आणि 17 धावा. खाडीजी या नंतरच्या षटकासाठी सारिका मैडम 3 ओवर में 17 रन चाहिए जीतने के लिए। ये MG रॉयल्स ड्रॉप हुआ जीवदान मिळालं त्या ठिकाणी। 3 बॉल में 3 रन में 3 ओवर में मतलब 18 बॉल में 16 रन।
कितना 31 कितना ओवर कितना हुआ? 2 बाकी हो 31 रन हो चुके हैं जीत के लिए सिर्फ 12 रन चाहिए। और ये जोरदार शॉट सही खेल रही है, चौका मिला अभी खेलता है उषा मैडम। 8 रन चाहिए जीतने के लिए। बारह बॉल में 8 के साथ में ओवर की समाप्ति। 4 ये तो ओवर नहीं खेलने वाले 35 रन। खेले भी कैसे सब उनको नॉर्मल ऐसे ही 1-2 रन वैसे ही मिल रहा है। आने वाले 12 गेंदों में नए गेंदबाज गेंदबाजी के लिए आते हुए अगर देखा जाए तो उषा मैम बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, इसमें कोई दौड़ा नहीं है। गेंदबाजी में तब्दीली आने वाले 12 गेंदों में 8 रन के दरमियान है। बहुत बढ़िया गेंद, हालांकि डॉट गेंद जरूर है लेकिन संकेत दे रही है अच्छी गेंदबाजी का ज्योति मैम। एक बार इस बार भी बहुत बढ़िया गेंद थी। जी हाँ, बहुत अरे आउट कर टाइम पास कर रहे हैं। 10 गेंदें 7 रन के आवश्यक। अरे जल्दी खिलाड़ियों का उत्साह लगातार बढ़ता हुआ। ये गेंद को खेला है स्पेल की दिशा में, अंपायर का इशारा आता हुआ 2 बॉल और 2 यानी कि 3 अतिरिक्त 9 गेम में 5 रन चाहिए। 3 रन 3 रनों के साथ रन संख्या क्या पहुंची मतलब 39। इस बार भी टैप किया है गेंद को, उसी दिशा में जाती है। 8 गेंद में जी हाँ, 4 रन। 8 गेंद में 1 रन चाहिए। मैच जीतते हैं दुलम जी, बहुत बढ़िया।